कुठं चालली डोली? हे नवी नवी साडी, हे साडी कधी घेतली तू? त्यापाशी तर एक दोनच साड्या होत्या काय ना? हे साडी कधी घेतली तू? आणि कुठं चालली साडी घालून एवढी चटक मटक मस्त तयारी करून? आई ते आहे ना, त्यांचा कॉल आला होता, त्यांनी म्हटलं भेटायला ये म्हणून मी चालले. त्यांचा कोणाचा हो बाई? हा, एवढी साडी गिळी एवढी तयार होऊन भेटायला चालली, कोणाले? त्यांचा कोणाचा फोन आलता? ते सनील तुझे. सनील? हे कोण होय बाबा माय सनील? हा, जवाई 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 राहते ना, जवाई ते ते येत आहे मला भेटायला, तर त्यांनी फोन केला होता, तर म्हणून मग मी चालले. असं जवाई येते का? काहून तिकडून आले का? दिल्लीहून आले का इकडे जवाई? हो, तिकडून आले ते, आणि मला कॉल केला होता, तर मी नाही पण म्हटलं होतं, तर ते म्हणाले की एकदा भेटायचं आहे म्हणून. तर जाऊ का आई? जाय ना मग, आता तयारी केली आणि चालली बी, जाय मग आता, जाय ये भेटून, लवकर येऊन जा घरी. पण ननद भाई, एवढं घडी घडी भेटणं बरोबर नाही आहे. लग्नाच्या पहिले साक्षगंध जोडलं तर झालं, तेव्हापासून तर किती वेळा तुमची भेट होऊन गेली. बरोबर नाही आहे आता बाई? तुम्हाला कसं वाटते? बरोबर वाटते का एवढं भेटणं? काय आता काय मना करू का तिने? जाऊ नको म्हणू काय? हा, हो आता बाई मना करा. कायले एवढं घडी 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 भेटणं? आणि फोन आता चालूच आहे बापा, साक्षगंध झालं तेव्हापासून तर फोन चालूच आहे, रोज 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 रोज. काय गरज आहे एवढे फोन करायची आणि एवढी भेटायची? लग्न झाल्यावर तर सारं एका ठिकाणीच राह नाही मग. कायले मना करू? परखा आहे का तू? परखा आहे का तू? परख्याला भेटायला चालली काय? परख्याला भेटायला गेली असती तर गेली असती म्हणा. हा म्हणा, आता लग्नच होते, आता काय 10 दिवसामध्ये लग्नच होते, काय झालं भेटली तर मग? तुम्हाला वाटत असेल बापा बरोबर आता बाई, पण मला नाही वाटत बापा बरं. ते पोरीच्या समोर तुम्ही बोलत नाही, तिले ते नाराज होईन म्हणून, पण तुम्हाला मनात वाटतच असेल का एवढं घडी घडी भेटणं बरोबर नाहीये. आमच्या वेळेस मी यायचं लग्न जुळलं तर आम्ही भेटलो काय? आम्ही तर एकमेकाला पाहिलं बी नव्हतं सादऱ्यानं, फक्त एक वेळा पाहायला आले होते आणि दुसऱ्यांदा साक्षगणामध्ये भेटलो, बस झालं बापा. तेव्हापासून एकदम मग लग्नामध्येच पाहिलं. आणि आम्ही फोनही नाही केले एवढे. ननदबाईचे तर साक्षगंध झालं तेव्हापासून फोनही चालू आहे, किती वेळा भेटून बी घेतलं आणि व्हिडिओ कॉल बी करत असं बापा फोनावर. तुला नाही वाटत बरं? तर नाही वाटत, मी काय करू त्याच्यासाठी? तर आता माय पोरगी जातो म्हणते, तिला मना करू? तिला नाराज करू मी? नाराज करू का? तिला तयारी केली मस्त चटक मटक चालली म्हणते आई, तर का तिला नको जाऊ म्हणू? नाही, कायले मना करता? काही बी करण तरी होच म्हणा, करू द्या. जास्त बोल नको. हो, तोंडाच्या आवडीनं काही बी करण म्हणजे का तुझ्यासारखी आहे का माझी पोरगी? काही बी करण. हा, तिला सगळी समजदार आहे माझी पोरगी, तिला सगळं समजते काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, पुरा विश्वास आहे मा तिच्यावर. हा, तर सांगून राहिली काही बी करण तरी करू द्या. काही बी तुझ्या वाणी आहे का ते वाचरट तोंडी? मी काय वाचरट तोंडी आहे का? मी तर खरा आहे का ते? जा तू स्वतःला विचार, तू कशी आहे तर मग मला विचार. दुसरे सांगू शकत नाही, स्वतःलाच समजलं पाहिजे का? वहिनी काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय नाही बापा ननदबाई, काही नाही. तुमच्या आईलाच प्रॉब्लेम नाही तर मला काय प्रॉब्लेम राहील? जा जा, मी तर अशीच म्हणत होती बापा, तर समोरच्या दृष्टीने बरोबर नाही आहे लग्नाच्या पहिले एवढं भेटणं. जा खरी तुम्ही, जा, मला काही प्रॉब्लेम नाही, जा तुम्ही. पण ये बा ननदबाई, जास्त गोष्टी नको सांगा. जास्त म्हणजे आपले जे राज राहते ना ते जास्त सांगायचे नाही माणसाजवळ. काही काही गोष्टीला पुनच ठेवायच्या. ओके ओके वहिनी, ओके, नाही बोलणार मी जास्त. हो, तेच म्हणतो ननदबाई, जेवढं कमी बोललं तेवढं चांगलं. जास्त नाही बोलायचं, ठीक आहे? जा मग, या भेटून. ओके आई, ठीक आहे, जाते मी. हो, जा बेटा जा. महापोरीला शिकवते असं करायचं तसं करायचं, कमी बोलायचं. हे किती कमी बोलते, हा, चबर 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 करत राहते चाबरी. माय बाई, इले उन्हीत घेऊन बसली का बिंदू? हो बा मंजिरा काकू, आता थोडस जीवनसत्व द्यावं लागते ना लेकराले. सकाळी सकाळची कोरडी ऊन, त्याच्यामध्ये राहते जीवनसत्व, म्हणून जराशे घेऊन बसतो इले सकाळच्या कोरड्या उन्हीमध्ये. हो बिंदू, बरोबर आहे, या कोरड्या उन्हीतच भेटते बाबा जीवनसत्व. कोणत्या याच्यात राहतच नाही, पालेभाज्यात नाही, फळात नाही, कडधान्यात नाही, कायच्यात जीवनसत्व भेटत नाही, या उन्हीतच भेटते. जरासं घेऊन बसावं 2 घंटे मस्त बसत जाय. कुठे गेली तुझी सासू? हाय ना, आवाज देऊ काय? द्या ना आवाज, द्या ना जोरानं, येईनच हाय, अंदरच बसल्याच आहे. हो, तुही ननद गेली ना आता, भली तयारी करून गेली बाबा. काय म्हणते, काही प्रोग्राम घे असं? काही नाही, डोली आहे ना, मस्त साडी गिडी घडी सुंदर दिसत होती. मी तर पाहतच राहिली, अंगणातच उभी होती आणि दिसली मला. मी तर पाहतच राहिली बापा, घडी मस्त दिसते डोली. नाही हो, असं काही प्रोग्राम घेऊ असं तर गेल्या साडी गिडी घालून. तुला माहित नाही का काय प्रोग्राम आहे काय नाही? सांगून नाही जात का? बोलत नाही का डोली? मला तर डोली तुझ्या संग बोलताना दिसतच नाही हो बिंदू.
बोलत गेलत नाही का ते? प्रोग्राम नाही आहे, त्या आमच्या भावाला भेटायला गेल्या. तुमच्या भावाला म्हणजे जवळ आले काय? जवळ भेटायला गेली का डोली? हो हो, जवळ भेटायला गेल्या. 10 दिवसावर लग्न आलं. आता आले असतील ते दिल्लीहून. आल्याबरोबर फोन केला असं आमच्या ननदबाईले का भेटाले या, भेटायचं आहे तर गेल्या बा ननदबाई. मस्त कोरी साडी आहे, हा कोरी नवी साडी घालून गेल्या ननदबाई. गोल्डन तशा सांगून गेल्या, आम्हाला सांगून गेल्या. असं काय? हा बिंदू, तुला नाही माहित? तुला नाही सांगितलं काय? तुम्हाला आता बैले भेटायचं आहे ना? काय काम आहे का? बोला लिहिता आता बैले बोला. मंजुळा काकू आल्या म्हणा. आता बाई कायले बोंबलून राहिली हो एवढी? हा सारी कान तोय लागली माया. आरामशीर बोलत जा ना जराशी. अमाय तुम्ही तर तिकडे बसल्या होत्या आता बाई. मला काय माहित तुम्ही मागच उभे आहे म्हणून मी जोराने आवाज मारली. काय म्हणतो मंजुळा? काय होतं? काय नाही हो, यायच्या गाडीतलं पेट्रोल संपलं हो ऐन वेळेवर. इथं माहीतच नाही पडलं त्याइले. घरी आल्यावर माहीत पडलं त्याइले. काल रातच्यानंच सरलं. तर आता शाळेत जावाले पाहिजे होतं त्याइले, तर म्हणून म्हणलं आहे का त्या घडी पेट्रोल तर जरासं भेटन काय? थोडंसं पेट्रोल पंपावर 1-2 किलोमीटर जायवरी. माघारी कुठचं पेट्रोल वा? तू काय दिमाग खराब झाला का हो तुझ्या मंजुळा? त्या सोनीनं केलं वाटतं तुझे दिमाग खराब. माघारी काय विहीर आहे काय? पेट्रोलची विहीर आहे माघारी का? मी दुकान खोलून बसली मी पेट्रोलचा. माघारी आली तू पेट्रोल विचाराले? काय बाई बापा बया, गाड्या आहे ना त्या घरी, तर म्हणलं राहत असान, नाही तर मग गाडीतलं दिलं असतं काढून. गाडी तर उभीच आहे ना. आहे का मदन म्हणून घरी? तर थोडंसं द्या म्हणा काढून. 1-2 किलोमीटर जाय एवढं. कुठं घरी आहे तो मदन बी नाही ना मोहन बी नाही. वावरात गेले दोघं बी. वावरात गेले मग गाड्या तर घरीच आहे ना. मोठी गाडी बी लहान गाडी बी. हो नाही नेल्या ते ना आज गाड्या घरीच आहे. तेच गेले. दुकानावर गाडी आहे. म्हणणं तर मग समोता बाई जरासं गड्याले म्हणणं थोडंसं चाबी दे आणि थोडंसं काढून देईन. 1-2 किलोमीटर जाय वरी. ठीक आहे थांब म्हणतो, देईन काढून जरासं. लागन तर तिकून आल्यावर वापस करून देईन म्हणे ते, असे म्हणे ते. आता इथून बी पेट्रोल पंपावर जातो म्हटलं तर 1 किलोमीटर आहे. तर तिथपर्यंत का गाडी धकावत नेईन काय? तर म्हणून म्हणे आण जरासं असं त्याच्या पाशी, तर म्हणून ते जरासं पेट्रोल पंपावर जाय वरी. हो चाल म्हणतो मी त्याला, देईन काढून जरासं. चल ललिता थांब. काय म्हणता हो बिंदू ताई? मागून आवाज देता. रोख्यानं बोलू नको. जेवढं होते तेवढं प्रेमानं बोल. लय ऐकून राहिली मी तुझं ललिता. आताच सांगतो तुला, जास्त ऐकणार नाही मी पुढं. अशीच चालत राहायची तर. बिंदू ताई तुमच्यात काय घुसलं? तुम्ही बिंदू ताईच आहे ना? तुम्ही बिंदूच आहे ना? असं कसं बोलायला लागले एकदम? मी काय रोख्यानं बोलली का बाबा? मी तर प्रेमानंच तर बोलले ना. काय म्हणता म्हणलं? मागून काय आवाज देता म्हणलं? तुम्हाला एकदम काय झटका आला बाबा? हो बिंदूच आहे मी, काही नाही घुसलं. आजवरी मी समजदारी करू आली, समजदारी घेत आली. तू तर डोक्यावरच बसून राहिली. दिवसांदिवस जरा डोक्यावर बसून राहिली तू मायावाल्या. मला का अशी पालापाचोडा समजून राहिली का तू? काही समजत नाही का मला? पागल हो का मी? म्या कधी म्हणलं बिंदू ताई तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही पागल म्हणून? मी तर ताई करतो साजरी. नाही तुला वाटते का मला काहीच माहित नाही राहत? मी अशीच धुंदळावानीच राहतो मी. घरात काय चालू आहे, काय चालते, कोण कुठं जाते, मला काहीच नाही माहित राहत काय? मला काय माहित बापा बिंदू ताई, तुम्हाला काय माहित राहते काय माहित नाही राहत ते तुमचं तुम्हाला माहित राहिलं पाहिजे. तुमचं तुम्ही पहा, मला काय म्हणता? नाही माया तर मीच पाहतो म्हणा, तुले पाहायला लावत नाही मी. तू पाय तेवढंच लय आहे. पण घरच्या गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगायची काय गरज आहे तुले? मला माहित नाही राहत का घरच्या गोष्टी? मी सांगतो काय? कोणत्या गोष्टी मी बाहेरच्या लोकांना सांगितल्या घरच्या? मी काय केलं आता? अंगावर चढून राहिले तुम्ही तर तेल पाणी घेऊन. काऊन वा काय झालं? दोघे जणी काय भुकून राहिले? आता बाई पहा ना बिंदू ताई, काही काम ना धंदा फालतूच्याच मला बोलून राहिले बापा. मी काही केलं तरी, काही केलं नाही तरी. काही नाही केलं तू ना, सांगतो ना आता तुला काय केलं तर. हो सांगा बरं काय केलं मी? काऊन ना बिंदू काय केलं ना? आता बाई हे पहा, आपल्या घरच्या गोष्टी लोकाले काय सांगावी ना? लोकाले सांगते जसं मला माहितच नाही राहत. हिलेच माहित आहे जसं हेच गाडी मोठी हुशार बनली. मी तर पागलच आहो जशी. हो काऊन कोणत्या गोष्टी सांगली? काय हो काय झालं? काय सांग ना मला, काय झालं? स्पष्ट बोल. आता बाई मी बाहेर बसली होती परीले घेऊन ऊन शेकत. तर ते मंजुळा काकू आले. मंजुळा काकू म्हणते कशी डायरेक्ट, तू ननद म्हणते मस्त तयार होऊन साडी गिडी घालून गेली म्हणते. आता काही कार्यक्रम असन म्हणते म्हणून गेली म्हणते. म्हणलं हो असन कार्यक्रम म्हणून गेले असं मी म्हणलं. तिकून आली ना हे मागून ललिता, आणि समोरून तिला सांगायला लागली नाही आमच्या भावाला भेटायला गेली, जवायला भेटायला गेली. इले गरज होती का इले ललिताले? इले गरज होती काय मंजुळा काकूले असं सांगायची का आमच्या भाले जवायला भेटायला गेले म्हणून?
काय गरज होती सांगायचे? कार्यक्रम होता हो होता, ते जशी समजली तसं समजू द्यायचं. एवढं मोठं घरातल्या गोष्टी अंदरच्या सांगायची गरज होती इले? मला नव्हतं माहित काय. मग काय झालं सांगितलं तर गेल्या भेटायला तर गेल्या. कोणत्या परक्या व्यक्तीला भेटायला गेले? आता लग्नच होणार आहे 10 दिवसात. मग त्याच्यात मोठं काय सांगलं मी आता? काही नाही, मी म्हणतो म्या सांगितलं नाही. तुला काय वाटतं मला माहित नव्हतं? मला भेटूनच गेल्या ननदबाई, अंदरून निघाल्या आणि मला सांगून गेल्या का वहिनी मी येईल भेटायला चालली म्हणे. मला सांगून गेल्या, त्या परीचा लाडही करून गेल्या. तर मला माहित नव्हतं, तर मी काऊन नाही सांगितली तिले का नाही कार्यक्रम नव्हता, कार्यक्रम नाही आहे, आमच्या भावाला भेटायला गेले. मी नाही सांगितली, काऊन नाही सांगितली? तर मला काय विचारता हो बिंदू ताई, तुम्ही काऊन नाही सांगितलं? काय नाही, मला सांगायचं होतं, नाही सांगितलं. जे आहे ते सांगतो मी. खरं खरं खोटं खोटं मी बोलतच नाही. नाही, मी सांगितलं नाही. मला खोटं पडून तिथे सांगायला बसली. नाही, आमच्या भावाला भेटायला गेली. काय गरज होती सांगायची? आता बाई तुम्ही सांगा, काही गरज राहते काय? सांगायची गरज राहते काय? तिला वाटत होतं कार्यक्रम हो ठीक आहे, सांगा. तिला माहित नव्हतं तर सांगायची गरज होती काय? नाही, काही गरज नव्हती सांगायची. लय जरा जिथं हवा ललिता, जिथं बोलायचं तिथंच बोलत जाय ना. महापुरीला तर बल्ली सांगून गेली. सांगली तू कमी बोलायचं, जास्त नाही बोलायचं. तू शिकणं जराशी तसं. कायले जास्तीची बडबड बडबड करतं? नाही, इले वाटते ललिताले का बिंदू ताई बोलत नाही तर पागल आहे, मनबुद्धी आहे. अरे मी पागल नाही आहो, मी समजदारी करून घेतो म्हणून बोलत नाही. हो, नाही बोलायला बसली ना ललिता, एका एका गोष्टीवरून तुले बोलतो मी. रोज झगडे होते घरामध्ये, बोलायला की बसली मी तर. पण मी बोलत नाही, घर शांत राहिलं पाहिजे म्हणून. पण आज तुला बोलायला मला भाग पाडला म्हणून मी बोलली. मला तिच्या सामने तू खोटी बुक पाडली मला. का तिलाही वाटलं सांग का बाबा मोठ्या सुनीला माहित नाही, लहान सुनीला माहित आहे. मोठी सुन तर पागलच आहे, हिला माहितच नाही. हेच गाडी हुशार आहे ललिता, गाडी हुशार आहे, हिलेच माहित आहे सारं. सांगायला बसली तिथं. आता सांगितलं तर सांगितलं, काय मोठं वाया गेलं का? काय 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 मी काय गलत सांगितलं का? चुकीचं सांगितलं का? सांगितलं का? जा तिकडे. हे पाहून घ्या आत्याबाई, खरं बोललं म्हणजे हिच्या जीवावर आली म्हणजे अशी पळते. मग सामना नाही घेत, मग हे अशी उठून पळून जाते. मग तर काय करतं बिंदू, हे आहेच तशी. आता काय महापोराले 10 बायका करून देऊ बापा? आजकाल तर पोरी बी भेटत नाही. नाही हे अशी अजून दुसरी केली, ते हिच्यापेक्षा 1.25 शेर निघली तर मग अजून काय करता? म्हणून चालू दे ना, आहे तर आहे जशी आहे, राहू दे, चालू दे, करू दे. फक्त तिले तू आता समजदारी नको घेत जाऊ. तिले बोलत जाय, तिले जिथं बोलायचं असलं तिथं बोलत जाय, तरी हे सुधरण.